नमस्कार, मी अमोल श्रीनाथ, मनसे शहर संघटक, रत्नागिरी। आज अत्यंत महत्त्वाचा विषयासाठी आम्ही रत्नागिरी नगर परिषदमध्ये आलो। तो विषय म्हणजे रत्नागिरीकरांना जी प्यायचं पाणी मिळतं त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या नियोजनाबाबत। आज रत्नागिरी सायवी स्टॉप नजीकची जी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीच्या वरती जी झाकणं आहेत ती ओपन आहेत आणि सर्रास तिथं त्या ठिकाणी बाजूला मोठमोठ्या कचऱ्याची ढीग पडलेली दिसून येते। आज मला सांगा, पशु पक्षी त्या ठिकाणी ते सगळा कचरा जो आहे तो पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकतात। आज किती पाणी दूषित होते। रत्नागिरीकरांच्या आरोग्यास ही घातक अशी गोष्ट आहे, घातक अशी बाब आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर म्हणून आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे की तात्काळ 2 दिवसात त्या टाकीची झाकणं बसवावी आणि अन्यथा त्यावरती हिरवं नेट बसवावं, जाळीचं आवरण बसवावं, जेणेकरून येणारा जो खतरा आहे, येणारा जो धोका आहे तो टाळावा। दुसरी गोष्ट अशी की ते जे पाणी येतं ते फिल्टर होऊन येतं। म्हणजे काय, पिण्याची जी पाणी आहे टाकीमधलं ते फिल्टर होऊन आलेलं पाणी आहे, म्हणजे शुद्ध होऊन आलेलं पाणी आहे, पुन्हा ते अशुद्ध होतं आणि त्या अख्ख्या रत्नागिरीकरांना प्यायला मिळतं। म्हणजे रत्नागिरीकरांचं आयुष्य हे आरोग्य हे धोक्यात आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो। तरी आमची व्हिडिओ मार्फत एकच विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टी संबंधितांवर कारवाई करून तात्काळ त्या टाकीला झाकणं बसेल। धन्यवाद।